दहशतवादी टार्गेट निवडत असताना साधारणतः त्यांना जास्तीत जास्त प्रसिद्धी कशी मिळेल, सरकारपर्यंत त्यांचा एजेंडा मेसेज कसा पोहोचवता येईल आणि जास्तीत जास्त लोकांना हानी कशी पोहोचवता येईल आणि सोबतीलाच त्या ठिकाणी हल्ला करताना अप्रत्यक्षरित्या आपल्याला काही पाठिंबा मिळू शकेल का, या सगळ्या गोष्टींचा विचार करत असतात. जर दहशतवाद्यांनी लाल किल्ल्याची त्या ठिकाणी निवड केली असेल तर हे वेगवेगळे फॅक्टर सुद्धा त्या ठिकाणी होते. लाल किल्ल्याचं भारताच्या दृष्टिकोनातून ऐतिहासिकदृष्ट्या त्याचबरोबर सिम्बॉलिकली खूप महत्त्व आहे. प्रत्येक वर्षी याच लाल किल्ल्यावरून भारताचे प्रधानमंत्री हे त्या ठिकाणी भाषण करत असतात आणि याच लाल किल्ल्याच्या आसपास जर दहशतवादी हल्ला त्या ठिकाणी करता आला तर एक प्रकारे अप्रत्यक्षपणे दहशतवादी संघटना हाच मेसेज त्या ठिकाणी देत आहेत की तुमचा लाल किल्ला सुद्धा सुरक्षित नाही, तिथे सुद्धा आम्ही त्या ठिकाणी हल्ला करू शकतो. मुळातच लाल किल्ला हा वर्दळीचा त्या ठिकाणी नेहमीच भाग त्या ठिकाणी राहिलेला आहे, कारण एक प्रकारे प्राचीन वास्तू असल्यामुळे नेहमीच पर्यटक त्या ठिकाणी येतात आणि त्यातल्या त्यात दिल्लीसारखं राजधानीचं शहर, संध्याकाळची वेळ, मेट्रो शहराच्या समोरचं त्या ठिकाणी ठिकाण आणि सोबतीलाच लाल किल्ल्यासारखी प्राचीन वास्तू त्या ठिकाणी असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची वर्दळ असणार आहे आणि हेच हेरून तिथल्या दहशतवाद्यांनी अशा प्रकारचा हल्ला त्या ठिकाणी केलेला असणार. वर्ष 2000 मध्ये सुद्धा दहशतवाद्यांनी लाल किल्ल्याला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यावेळेस त्या ठिकाणी असणाऱ्या राजपुताना रायफल्सच्या जवानांनी त्यांचा हा हल्ला निष्फळ त्या ठिकाणी ठरवला होता. मुळातच लाल किल्ल्याचं ऐतिहासिकदृष्ट्या त्याचबरोबर सिम्बॉलिकली महत्त्व आणि तिथे असणारी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी हे सगळं हेरून दहशतवाद्यांनी लाल किल्ल्याला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला असेल. याच्या सोबतीलाच ज्या ठिकाणी हा बॉम्ब ब्लास्ट झाला तिथून हाकेच्या अंतरावर 2 महत्त्वाची मंदिरं होती, जैन मंदिर त्याचबरोबर गौरी शंकर मंदिर हे सुद्धा त्या ठिकाणी होतं. दहशतवाद्यांचा हा सुद्धा त्या ठिकाणी डाव असू शकेल की इथे येणारे भाविक आणि त्यातल्या त्यात हिंदूंना आणि जैन धर्मियांना अप्रत्यक्षपणे जास्तीत जास्त टार्गेट करण्याचा सुद्धा दहशतवाद्यांचा डाव असू शकेल. म्हणूनच मेट्रो स्टेशन, लाल किल्ला आणि गौरी शंकर मंदिर आणि जैन मंदिर याच्या आसपास असणाऱ्या एरियामध्येच अशा प्रकारच्या वाहनाचा ब्लास्ट करण्याचा निर्णय या दहशतवाद्यांनी घेतला असेल. 7 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबरच्या दरम्यान तब्बल 8 संशयित अतिरेक्यांना आणि त्यातल्या 4 संशयित अतिरेकी डॉक्टर्सला पकडण्यामध्ये आपल्या सुरक्षा एजन्सीजला यश मिळालं होतं. अत्यंत महत्त्वाच्या अशा फरीदाबाद या NCR रिजन मधल्या ठिकाणावरून सुद्धा एका दहशतवाद्याला त्या ठिकाणी पकडण्यात आलं आणि तब्बल 2950 किलो एवढी स्फोटकं, त्याचबरोबर 20 वेगवेगळ्या प्रकारचे टायमर, बॅटरीज आणि वॉकी टॉकी यासोबतच अत्याधुनिक शस्त्रास्त्र सुद्धा सुरक्षा एजन्सीजनं या छाप्यामध्ये त्या ठिकाणी मिळवले होते. मुळातच या 8 दहशतवाद्यांच्या नेटवर्कमधला आणखीन एक महत्त्वाचा जो प्लेअर होता तो म्हणजे डॉक्टर उमर. डॉक्टर उमर या फरीदाबाद मधून कसा तरी त्या ठिकाणी निसटला आणि ज्यावेळेस त्याला कळालं की आपले 8 साथीदार त्या ठिकाणी मागच्या काही दिवसामध्ये पकडले गेलेले आहेत, म्हणजेच आपला भांडाफोड त्या ठिकाणी झालेला आहे आणि आता सुद्धा आपण पकडलं जाऊ आणि एक प्रकारे आपला सगळा प्लॅन जो आहे तो संपूर्णतः फेल जाणार आहे, हे ज्यावेळेस उमरनं त्या ठिकाणी ओळखलं त्यावेळेस तो या लाल किल्ल्याच्या आसपास कारमध्ये त्या ठिकाणी पोहोचला आणि I-20 कारमध्ये तब्बल 3 तास सुनहरी मस्जिदच्या पार्किंग लॉटमध्ये तो त्या ठिकाणी थांबला. साधारणतः संध्याकाळी 6 वाजता या कारमधून तो बाहेर त्या ठिकाणी निघाला आणि अत्यंत स्लो गतीनं त्या ठिकाणी जात या कारमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जी स्फोटकं त्याचबरोबर डिटोनेटर ठेवली होती ती अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी संध्याकाळच्या वेळेस लाल किल्ल्याच्या जवळ आणि मेट्रो स्टेशनच्या गेट नंबर 1च्या समोर त्याचबरोबर त्या ठिकाणी असणाऱ्या मंदिराच्या आसपासच्या एरियामध्ये तशा प्रकारचा ब्लास्ट केला. मुळातच डॉक्टर उमरनी हा जो ब्लास्ट केला तो एक प्रकारे पॅनिकी अटॅक होता असं जर आपण म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही, कारण तब्बल 2950 किलो स्फोटकं वापरून आणि त्याच्या सोबतीलाच 20 टायमर एवढं या टेररिस्ट नेटवर्ककडे त्या ठिकाणी होतं आणि त्याच्या माध्यमातून फक्त एकाच ठिकाणी नाही तर संपूर्ण भारतामध्ये 20 वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळेस हल्ला करण्याचा त्यांचा प्लॅन त्या ठिकाणी असू शकेल. NCR रिजनमध्ये फरीदाबादमध्ये जर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये स्फोटक मटेरियल आणलं असेल तर नक्कीच दिल्लीच्या महत्त्वाच्या एरियाजमध्ये सुद्धा त्यांचा स्फोट करण्याचा त्या ठिकाणी डाव असू शकतो. मुळातच लाल किल्ल्याच्या आसपासच्या परिसरात नाही तर तिथून हार्डली 5 ते 7 किलोमीटर अंतरावर सेंट्रल दिल्ली आहे आणि त्या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचे ऑफिसेस त्याचबरोबर VVIP पर्सनॅलिटीज असल्यामुळे या लोकांना टार्गेट करणं त्याचबरोबर सेंट्रल दिल्लीमधल्या आणखीन महत्त्वाच्या काही टार्गेट्सला हिट करण्याचा सुद्धा या दहशतवाद्यांचा त्या ठिकाणी प्लॅन असेल. मुळातच
पॅनिक अटॅकमध्ये किंवा एक प्रकारे प्लॅन बी म्हणून त्यांचा एकूणच मोठ्या डावाचा भांडाफोड झाल्यामुळे डॉक्टर उमर यांनी रेड फोर्टच्या आसपासच्याच एरियामध्ये अशा प्रकारचा ब्लास्ट केला असेल. मूळ प्लॅन हा रेड फोर्टच्या आसपासच्या एरियामध्ये ब्लास्ट करण्याचा नव्हता, तर संपूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अत्यंत मोक्याच्या ठिकाणी सायमल्टेनियसली हल्ले त्या ठिकाणी करणे आणि त्यातल्या त्यात दिल्लीसारख्या राजधानीच्या ठिकाणी सेंट्रल दिल्लीमध्ये व्हीव्हीआयपीला त्याचबरोबर अत्यंत सेन्सिटिव्ह लोकेशनला टार्गेट करणं असा त्यांचा त्या ठिकाणी डाव असू शकेल. पण त्यामध्ये ते फेल गेल्यामुळेच रेड फोर्टच्या एरियामध्ये संध्याकाळी अशा प्रकारचा बॉम्ब ब्लास्ट करण्याचा निर्णय डॉक्टर उमर आणि त्याच्या साथीदारांनी त्या ठिकाणी घेतला असेल. हे फिदाई अटॅकर असल्यामुळे ही शक्यता नाकारता येत नाही की या कारमधून जाऊन फिदाई अटॅकच्या माध्यमातून काही महत्वाच्या टार्गेट्सला, व्हीव्हीआयपी पर्सनॅलिटीजला किंवा काही महत्वाच्या मंदिरांना आणि कार्यालयांना सुद्धा टार्गेट करण्याचा फिदाई अटॅकच्या माध्यमातून त्यांचा डाव असू शकतो. मुळातच त्यांचा डाव फसला, म्हणूनच त्यांना रेड फोर्टच्या आसपासच्या एरियामध्ये अशा प्रकारचा पॅनिकी अटॅक किंवा एक प्रकारे प्लॅन बी म्हणून अशा प्रकारचा अटॅक करावा लागला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.